आज महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून आलेल्या बांधकाम कामगार कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची शिष्टमंडळाची कामगार विभागाचे प्रधान सचिव श्रीमती विनीता वेद सिंगल मॅडम यांच्याकडं आम्ही भेट घेतली। या भेटीमध्ये माननीय प्रधान सचिवांना बांधकाम कामगारांच्या नोंदणीचे नूतनीकरणाचे विविध लाभाचे अर्ज आत्ता तालुका कामगार सुविधा केंद्रातून स्वीकारले जातात। पण यापूर्वी जे काही पोर्टल होतं, जी काही मंडळाची साईट होती, ते साईट बंद झाल्याने आज आपल्या सर्व बांधकाम कामगारांना तालुका कामगार सुविधा केंद्रामध्ये जावं लागतं आहे। त्यामुळं विविध जिल्ह्यातल्या संघटनांनी यापूर्वीही या निर्णयाच्या विरोधात शासनाकडे मागणी केलेली होती आणि हे पोर्टल चालू करण्यासाठी सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाने शासनाला आदेश दिलेला आहे। त्या आदेशाचे पालन करावे आणि बांधकाम कामगारांना कुठूनही ऑनलाईन अर्ज दाखल करता यावं, ही एक मागणी होती। यामध्ये ज्या नोंदणीकृत कामगार संघटना आहेत त्यांचं सहभाग आणि त्यांचं सहकार्य मंडळाने घ्यावं, या मागणीसाठी प्रमुख आज आम्ही विविध जिल्ह्यातून आलेले सगळे कामगार प्रतिनिधींनी सिंगल मॅडमसोबत शिष्टमंडळ भेटून चर्चा केली। या चर्चेमध्ये सिंगल मॅडमनी सकारात्मक प्रतिसाद देऊन चर्चा करून या तिन्ही गोष्टीवर आम्ही निर्णय करू असं समाधानकारक उत्तर दिलेलं आहे। हा निर्णय त्यांचा आपल्याकडं कधी येईल माहीत नाही, पण त्यांनी ह्या 3 गोष्टी मान्य केलेल्या आहेत। सर, सर्व लोकांचं, सर्व संघटनाचं महाराष्ट्रातील असं म्हणणं आहे की 18 तारखेचा जो होणारा हे मोर्चा आहे त्याबद्दल पुढील भूमिका काय? मोर्चासाठी आपण जी 18 तारीख निवडलेली आहे, मोर्चामध्ये आपल्याला दुसरे 5-6 विषय महत्त्वाचे आहेत। याच्यामध्ये मंडळाचं जे काही त्यांनी 2 कंपन्याला हे चालवासाठी दिलेलं खाजगीकरण आहे, 5,000चा जे काही अनुदानाचा विषय आहे आणि वेगवेगळ्या त्रुट्या टाकून जे कामगारांना परेशान केलं जातं तो विषय आहे। काही ठिकाणी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कमतरता आहे तो विषय आहे। असे विविध 7-8 विषय घेऊन 18 तारखेचा मोर्चा होणार आहे। पण तत्पूर्वी कामगाराला कुठूनही अर्ज दाखल करता यावं यासाठी मंडळाचं जे काही पोर्टल आहे, मंडळाची जी काही साईट आहे, ते कुठूनही दाखल करण्यासाठी साईट फ्री करावी, ओपन करावी, ही मागणी महत्त्वाची होती आणि याच मागणीसाठी सुप्रीम कोर्टानं आदेश दिलेला आहे, त्याचं पालन करावं ही प्रमुख मागणी घेऊन आज आपण कामगार विभागाच्या प्रधान सचिव मुख्य सचिवांना भेटलो आहे आणि त्यांनी याच्यामध्ये आम्ही लवकरात लवकर निर्णय करून तुम्हाला कळवू असं आश्वासन दिलेलं आहे। हा निर्णय कधी त्यांनी कळवतील माहीत नाही, पण तत्पूर्वी ज्या दुसऱ्या आपल्या जे 7-8 मागण्या आहेत त्याच्यासाठी मोर्चा हा 18 तारखेला होणार आहे। सर्वांनी त्यामुळे सर्व महाराष्ट्रातल्या विविध जिल्ह्यातल्या संघटनांनी 18 तारखेला जास्तीत जास्त कामगारांना घेऊन नागपूरला हजर राहायचं आहे। आपली ताकद आणि आपली संख्या या शासनाला आणि प्रशासनाला दाखवून देणं गरजेचं आहे, एवढी मी सगळ्या संघटनांना विनंती करतो। आणि सिंगल मॅडम जे आहेत प्रधान सचिव यांच्याकडून आपल्या शिष्टमंडळाला, आपल्या कृती समितीला हे ग्रीन सिग्नल मिळाला असं समजायचं? बिलकुल बिलकुल, त्यांनी हे प्राथमिक स्वरूपात त्यांनी व्यक्तिगतरित्या मान्य केलेला आहे, पण त्यांनी त्यांच्या वरिष्ठाची आणि सहकार्याशी चर्चा करून हा निर्णय आपल्याला त्यांनी लेखी स्वरूपात कळवणार आहेत असं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे। ठीक आहे.